हाय नमस्ते, कसं काय? मी जतीन पांचा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो JSP ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा. झाली चालू मीटिंग. सो आता आपली पूजा आताच झालेली आहे आणि पाठी गुढी उभारण झालेली आहे आणि सगळ्या वाड्यांमध्ये आपल्या गुढी उभारण झालेत. मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आता पूजा माझी झाली तर आहे आणि आपले सगळे आत्या वगैरे आल्यात, दोन्ही आत्या आल्यात, गंगू भाव आलाय. येस सर. आता म्हणजे पूर्ण घर आपलं भरलेलं आहे. आता थोडी चहा पाणी करूया. इथे पूजा पण झाली. आईने सगळं शेण वगैरे शाळून बाप्पाची पूजा करून झाली. दरवाजा उघडा राहू दे की बंद राहू दे दरवाजा? हे देखो बुरशा. आता पाठीमागे स्टेजचं काम आपलं आज परत सुरू होणार आहे. काल मी ब्लॉग केलेला पण तो पाहिजे तसा झाला नाही, तर आज पण पहिला ब्लॉग टाकणार मी. आणि स्टेजचं काम आपलं झालेलं आहे आणि आता खाली जाऊया जरा मीटिंगला. हे सगळे आलेत, चाय नाश्ता करतायत. थोडा हे देखो आदिवासी मित्र मंडळ. थोडा चेंज करतो आणि भेटतो. चला आता जाऊया खाली. आणि आता भाव आपला आलाय. भावाला आल्या आल्या लग्नाचं सगळे विचारत राहतात, वो दुःख क्या समज सकते. लवकर होणार भावाचं लग्न. आपण देव आले की सांगूया भावाचं लवकर लग्न होऊ दे. भाऊ मनावरती घेत नाही पण चालेल. चला पाठवून हे आत बदलायचं आपल्याला. ते आपले विंडो आहेत, अमेरिकेवरनं आलेल्या विंडो आहेत. कधी आली? कुठच्या ट्रेनने? अच्छा. तुतारी ट्रेन आपली फेमस आहे. जो येतं तुतारीने, कारण का ती 12-5 वाजता सुटते आणि त्याच्यानंतर सगळे जे कामावर वगैरे येणार असेल त्यांना बरी पडते. चलो अजून मीटिंग चालू नाही झाली. A few minutes later. चला आता मीटिंग आपली संपली आणि मीटिंग मधले सगळे निर्णय झालेत आणि आता आम्ही चाललो स्टेजवरती जातो. आता फ्लॅट सीन वगैरे आपल्याला ठोकायचे. पण आता मी जाऊन आधी पूजा करणार. हे आपले भाऊ म्हणजे त्यांना मान दिलेला पुढे जाऊन काम करायचं. आणि डॅशिंग आहे बघा, डॅशिंग जिथे जाऊ तिथे चालते बघ, चालतंय. जाऊ दे, भांडी घासा. कलाकार काय 2-3 डायलॉग असे हाडा मासाचे कलाकार. काय आता त्या हाडा मासाचा कला ह्या गावात काय तो ह्याच्यातला डायलॉग आहे ना, ह्याच्यात सिद्धार्थ होता हनुमान पिक्चर आहे ना तो, त्यातला डायलॉग. काय नाही ते काहीतरी जोरात आहे. कॉमेडी स्टार, कॉमेडीचा नाद बिघडवू नको. चला या नाश्ता करून घ्या आपण. नाश्ता चल ये बघूया काय आहे. चला मंडळाची कामं करायला सुरुवात. आणि आपले आता अमूल्य आणि स्पॉन्सरशिप मध्ये पूर्ण भरून आईस्क्रीम किती आहेत आतमध्ये हे थांब ना, आता बाहेर नको ना. एवढं तुझं नाव घेतलं ठेव आपल्याला, ठेव. 1 2 3 चोकोबार. शेठचा बॉडीगार्ड इथे आहे. शेठचा बॉडीगार्ड इथे आणि शेठ आता आले आहेत. आता त्यांना विचारूया आपण श्रमदान वगैरे आहे की नुसतं काय. दादा शेठचं इथं आगमन झालेलं आहे. शेठला विचारूया काय गावाचं श्रमदान वगैरे तुम्हाला काय आहे की नाही. काय श्रमदान आहे? हा. आता धामणच्या गावातले कुठून नारळ गेले असतील ते बघा, हात तोंड दाखवतोय. ह्याच्या घरी यायचं पूर्ण गाडी भरून. मला 10 सांगितली. शाळा नाही का ह्याच्यात? शाळा पाहिजे रे, पोचळी पाहिजे. 10 आताच काढून घेतली असती.
याच्यावरती स्लॅब टाक आणि इथे एक कूलर टाक. स्लॅब माझ्यावरती बरोबर आहे. आणि सो आता वाजले 1:30 वाजले आणि आपलं रंगमंचाचं काम बरंच झालंय आणि आता 1:30 वाजला सगळ्यांना जेवायला पाठवलंय. तो जेवून घेऊया आणि समोर आपला साखरपुडा आहे दिदीचा. सो तिथे थोडा वेळ जायचं आपल्याला. ते पण मी दाखवेल कोकणातला साखरपुडा कसा असतो ते पण दाखवेल. आणि आता जेवून घेऊया. अजून जेवण तर का आपलं झालं नाही. नैवेद्य दाखवायचं मला. पूजा पण सकाळी मीच केली. आता इथे आणले मगाशी आपण नारळ घेतले. आपल्या निलेश काकांनी एक झाड तिथे विकत घेतलेलं त्यांनी. तर त्या झाडाचे नारळ सगळे त्यांनी विकायला आणलेले. तर मुंबईत हा नारळ घ्यायला गेलो तर आपण एक 35 ते 40 रुपयाने भेटतो. म्हणजे 20 रुपयाला आपल्याला एक नारळ पडला. तर ही सगळे नारळ सोलायचे आहेत. ते तुम्हाला सोडून मी दाखवतो. ही समोर मशीन बोलता त्याला. ते एक नारळ सोलायची टेक्निक आहे गावची. ती दाखवली कशी सोलतात. आईने मगाशी व्हिडिओ काढायला सांगितले. आईला जमली नाही. तेवढ्यात माझे एवढे 9 नारळ सोडून झाले. इकडे इकडे बस. इकडे हा नारळ घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये फक्त असं टाकायचा आणि हे तर असा नारळ सोलतो पूर्ण. आम्हाला ट्रायपॉड हे एवढे नारळ सोलायला जवळ होतो अर्धा तास गेला. आणि हे नारळ सोलल्यानंतर हे 20, 30, 40 रुपयाला विकले जातात. म्हणजे ह्याच्या पाठी मेहनत किती असते ती सोलल्यानंतर समजते. एवढा कचरा म्हणजे आता हा सुकट ठेवणार आणि जाळायला वगैरे वापरतो. एवढीशी मशीन किती वापरते बघा. आपल्या नारळला कधी लागतील काय माहिती. ए नारळ ए नारळ. चलो तर हे सगळं उचले आपण आणि जेवायला जाऊया. आता साखरपुडा बोलून गाडी आली आहे 7 वाजता. हे 1 तासात कार्यक्रम लेट आहे आपला. बघूया आता खाली जाऊन काय होतंय, कुठून काय करतायत काय आणि काय. तरी बघ आईचं त्याने सकाळचा वाज गेला असेल पण मग काय होतंय बोल. काय होतंय हा काय होतंय काय. कार्यक्रमाला आपले पाहुणे समोर हवे असतात आणि आपले पाहुणे बघा
म्हणजे ज्या पाहुण्यांसाठी बसायला पुढे सोय केली आहे हे पाहुणे. गणेश शोध लगे जरा नजर टाक अशीच. कुठे बघू जरा लवकर, वेळ कमी आपल्याकडे. भरजी किती आहेत बघ, 7 भरजी बसले. आम्ही रिपोर्टिंग चालू आहे. कॅमेरामॅन आपला भावानी फोटो काढलेत आपल्यासाठी. आता आपल्या म्हणजे गावा क्षेत्रामध्ये पण असे मोठे मोठे कॅमेरे येऊन शूट चालू झालेत. तर नको दिसू दे सगळ्या विधी झाल्या. नवा कॅमेरा परत विधी नाही फक्त असं नॉर्मल घ्या असं इकडे फोटो काढ, इकडे दारळ लाव, फोटो काढ. पण नाही, संकेतचं लग्न एक नंबर. त्यांचा विषय काय झाला, संकेतचं लग्न चांगलं झालं. संकेतचं त्यांचा विषय आणि बसलेत आपल्या तिथे. पण त्यांना तो कार्यक्रम सोडून त्याच्या व्यतिरिक्त IPLच्या ड्रीम इलेव्हनच्या टीमचं काय झालं आहे त्याची काळजी पडलेली आहे. आता आम्ही खास त्यांना इथून फोन लावला पण ते उचलत नाही आहे. हा प्लेअर आहे ना हा त्याच्यावर विचार करतोय. म्हणजे 3 करोड कधी येणार माझे ते स्वप्नांमध्ये तर धुंदलेलं आहे. आणि गावकऱ्यांना प्रश्न विचारतोय काय करतोय. बरोबर सिरियस आहे. हा म्हणतोय की माझा पेड्याचा बॉक्स केव्हा खावायला भेटणार. चंद्रकांत बसतोय की मजा घेते तो. काका बरोबर कोपऱ्यात बसले. काका बोलतात ह्यांच्यामध्ये ओटी भरून झालेला आहे, खाली ठेवली ओटी. काय होत होतं? काय बोल, काय होत होतं? अरे बोल रे, बोल काय होतं? तो हात काय होते होते? हात थरथरत होते. फोटो काढला की व्हिडिओ नाही शॉर्ट्स आता बघितलात तुम्ही साखरपुड्याची कशी एक प्रथा असते कोकणामध्ये. नवरदेव मुलीकडे ऑफकोर्स होतं एंगेजमेंट आणि नवरदेव आला एवढ्या मोठ्या बसमधून वगैरे कशी माणसं येतात त्यांचा पाहुणचार आपला पाहुण्यांचा करायचा लागतो. कोकणाची वेगळीच खरंच पद्धत आहे आणि ते अनुभवायला भेटतं का आपला जन्म कोकणातला. आता मी पण बसले माझ्या अंगणामध्ये. मी बघा चेअर घातली आहे. एक वेगळं सुख आहे. त्या सुखाचा आनंद कुठे भेटणार नाही आपल्याला. एवढ्या मोठ्या घरात राहायची एक 4 ते 5 दिवस आपण येतो इथे आणि राहायची सवय होते. मुंबईला गेल्यानंतर त्या छोट्याशा घरामध्ये ना एक चुकल्यासारखं वाटतं. ठीक आहे, आम्ही नशिबाने आमच्या मम्मी पप्पांनी एवढं करून ठेवलं आमच्यासाठी. आता पाठीमागे आपले डान्सचे प्रोग्राम आहेत, त्या डान्सच्या प्रोग्रामसाठी जायचं आहे. चेंज करूया. मेन जागा अडवायला लागते. आपण पहिली चटई टाकायची आपली, ती चटई कोण हलवणार नाही, तरी पण जाऊन जागा अडवायची. नीट आपल्याला प्रोग्राम बघायला भेटेल ह्याची. तर आता आत्ते वगैरे आई आहे वगैरे त्यांच्यासाठी जाऊन जागा अडवतो. कार्यक्रमाला भेटूया.
चला फायनली मजा मजा करून झाली आणि आता रात्रीचे 2:30 वाजलेत आणि 2:30 वाजता आपला कार्यक्रम संपलाय. कार्यक्रम मेन संपल्यानंतर दुसरा कार्यक्रम तुम्ही बघितलात कसा झालेला. हीच या 3 दिवसामध्ये मजा असते आणि ती त्याचा आनंद आम्हाला घ्यायला भेटतोय. आम्ही खूप भाग्यवान समजतो आम्हाला स्वतःला. काही लोकांना हे काय असतं हे समजत सुद्धा नाही, पण आम्हाला इथे येऊन ही मजा घ्यायला भेटते आणि मजा करणारी आपली पोरं पण असतात आपल्यासोबत. आता उद्या सकाळी बरोबर 8:30 वाजता आपल्या पालखीला आणायला जायचंय. तर तिथं मी ब्लॉग टाकेला जातं. आतमध्ये पण आपली मजा मजा चालू आहे. बघूया यांचं काय चाललंय. पार्टी पार्टी मजा मजा चालली. म्हणजे उद्या पालखी येणार तेव्हा आत्ते वगैरे घेऊन नाचणार. ही मजा करायला चाललेले आहेत आणि आपण मजेचा आनंद घेतोय. पाखरं नॉनसेन्स आहे. चालू दे चालू दे चालू दे. प्रॅक्टिस चालू आहे उद्याच्या दिवसातली सुंदर प्रॅक्टिस चालू आहे. चालू दे चालू दे प्रॅक्टिस चालू दे. अरे काढलं तरच तर बघणार नंतर. मजा मजा चलो आजच्या दिवसातली मजा करून उद्याच्या दिवसात आपल्याला देवघरात आणायचे आणि अजून मजा मजा करायचे. ते बघायला तुम्हाला भेटेलच. तोपर्यंत आता बघितलेला व्हिडिओ कुठपर्यंत बघितलात, डिटेल मध्ये बघितलात की नाही? कारण काय विचारते प्रत्येक क्षणावरती आपले वेगवेगळे मजा आहेत. ते बघितला नसाल तर लवकर बघा. व्हिडिओला लाईक नसेल केलं तर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.